कसं काय मित्रांनो, जय श्रीराम. नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रेयश. तुम्ही पाहतात ST श्रेयश ब्लॉग्स या चॅनलवरती तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, यवतमाळ वर्धा नांदेड या रेल्वे लाईनच्या अपडेटमध्ये आपण आलेलो आहोत. आपल्या दारव्याच्या इथं या ठिकाणी रेल्वे स्टेशनवरती आलेलो आहोत, जे की इथं नवीन रेल्वे स्टेशनचं काम चालू आहे. ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता, पोल्सचं या ठिकाणी काम वगैरे चालू आहे. पोल्स उभं करण्याचं या ठिकाणी काम चालू आहे. तुम्ही बघू शकता, जे की आपलं मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की अशा प्रकारे या ठिकाणी टप्पे बनवण्यात आले होते. ते काहीसे या खांब्यासाठी आहे, जे की लाईन राहणार आहे रेल्वेची. तुम्ही या ठिकाणी बघू शकता, मोठमोठे या ठिकाणी पिल्लर्स वगैरे बनवलेले आहे. काही अशा प्रकारे इथे या ठिकाणी हवेचं खूप हवा चालू आहे या ठिकाणी, म्हणून आवाज बरोबर येत नसेल तुम्हाला. तुम्ही बघू शकता, मोठ्या प्रमाणात या ठिकाणी स्लीपर पण आलेले आहे. खूप सारे या ठिकाणी स्लीपर आलेले आहे. या साईडला आहे, या साईडला आहे आणि बरेच आहे, त्या साईडला पण आहे. मी आता सध्या उभा आहे. तुम्ही बघू शकता, हे इथं इटाच्या भट्ट्या वगैरे आहे. जस्ट त्याच्या मागे आहे या ठिकाणी पण पोल्सचा खंबा वगैरे या ठिकाणी काम चालू आहे. तुम्ही बघू शकता, काही अशा प्रकारे आहे. या ठिकाणी पाणी वगैरे साचलेलं आहे. अशी काहीशी शेती आहे आणि स्लीपर या ठिकाणी आलेले आहे. खूप जास्त प्रमाणात आहे. तुम्हाला बघतच असाल तुम्ही. तर मित्रांनो, हे आपलं दारव्याचं जुनं रेल्वे स्टेशन आहे आणि जस्ट बाजूला या ठिकाणी नवीन रेल्वे स्टेशन बनणार आहे. तुम्ही बघू शकता, काही अशा प्रकारे या ठिकाणी स्लीपर वगैरे टाकायचं काम चालू आहे. या ठिकाणी काही अशा प्रकारे या ठिकाणी टाकलेले आहे आणि या ठिकाणी गिट्टीसुद्धा या ठिकाणी टाकलेली आहे, जे की तुम्ही बघू शकता. काही अशा प्रकारे तरप्पे पण लावलेले आहे, नालीत वगैरे खचू नये म्हणून. अशा प्रकारे त्या ठिकाणी पण काम चालू आहे. तुम्ही बघतच असाल, असं काहीसं काम चालू आहे. या ठिकाणी लेवल वगैरे मारलेली आहे आणि त्या साईडनं ढिगं वगैरे आहे, ते पण लेवल मारण्यात येते. काही अशा प्रकारे या ठिकाणी काम चालू आहे. आपण आता त्या ठिकाणी फुल राहणार आहे, तिकडं पण जाणार आहोत. तर चला मग आपण त्या ठिकाणी जाणार आहोत. आणि या साईडला तुम्ही बघू शकता, काही अशा प्रकारे या ठिकाणी काढलेले आहे. रूम्स, तिकीट काउंटर वगैरे या ठिकाणी राहू शकते. शक्यता आपल्याला माहीत नाही एवढं परफेक्ट. तर हे तुम्ही बघू शकता, काही अशा प्रकारे मोठमोठे या ठिकाणी पिल्लर्स वगैरे टाकण्यात आलेले आहे, जे की इग्निशन लाईट वगैरे यावर राहणार आहे. काही अशा प्रकारे राहणार आहे. आणि हे तुम्ही बघू शकता, हे लाईट हाऊस आहे आणि आपण आता समोर जाणार आहोत. तुम्ही बघू शकता, हा रोड गेलेला आहे. काही अशा प्रकारे आपण तिथं जाणार आहोत. त्या साईडला पण काम चालू आहे. तर चला मग. तर भाई, आपण त्या ठिकाणी व्हिडिओ बनवलेला आहे. आता आलो आपण या साईडला. तुम्ही या ठिकाणी बघू शकता, काही अशा प्रकारे या ठिकाणी पोल्स वगैरे टाकलेले आहे, जे की या ठिकाणी पाईपलाईन जाण्याची या ठिकाणाहून शक्यता आहे. काही अशा प्रकारे. आणि हे साईडलाच या ठिकाणून रोड जाणार आहे आपला, जे की नेर रोड जाणार आहे दारव्यातनी. काही अशा प्रकारे या ठिकाणी रोड जाणार आहे. असं काहीसं या ठिकाणी खोदकाम वगैरे झालेलं आहे. तुम्ही बघू शकताय, खालतून असा काहीसा पूल बनवलेला आहे. खूप उंच असा पूल आहे. मी आता सध्या 30 ते 35 फूट या ठिकाणी उंच आहे. अशा प्रकारे काहीसा रोड राहणार आहे, हे जाण्यासाठी आणि हे येण्यासाठी. काही अशा प्रकारे. आणि त्या साईडला रेल्वेचं काम वगैरे चालू आहे, तिथं पण आपण जाणार आहोत. या साईडनं थोडं दिक्कत आहे, पण तरी आपण जाऊया. तर चला मग. असं काहीसं या ठिकाणी काम चालू आहे. त्या साईडला पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि या साईडला पण या ठिकाणी खोदकाम वगैरे चालूच आहे. काही असं काम आहे इथचं. तुम्ही या ठिकाणी बघू शकताय, काही अशा प्रकारे या ठिकाणी पूल वगैरे बनवण्यात आलेले आहे. असे काहीसे पूल बनवण्यात आले आणि हे खालतं आहे, खूप उंच असे आहे. या ठिकाणी बघू शकता, या साईडला पण बनवलेले आहे आणि या साईडला पण बनवायचं काम चालू आहे. या ठिकाणी ऑलमोस्ट कंप्लीट झालेले आहे आणि आता दुसऱ्या साईडचे या ठिकाणी पिल्लर्स वगैरे या ठिकाणी बनवण्यात चालूच आहे. त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता, गजाचा सांगडा वगैरे या ठिकाणी टाकलेला आहे. पिंजरा टाकलेला आहे. तुम्हाला दाखवतो झूम करून. काही अशा प्रकारे या ठिकाणी काम चालूच आहे. फास्ट काम चालू आहे. आणि या साईडला पण काम चालूच आहे, वेगाने काम चालू आहे. तुम्ही बघू शकताय, काही अशा प्रकारे या ठिकाणी चालू आहे काम. त्या साईडला आलेले आहे. तुम्ही बघू शकताय, आपण त्याच्या मुंगसाजी कॉलेजच्या मागं पण बघितलं मागच्या व्हिडिओमध्ये. आणि या व्हिडिओमध्ये पण तुम्ही बघतच असाल, इथं पण काही अशा प्रकारे राहणार आहे, जे की इग्निशन लाईट वगैरेसाठी राहणार आहे.
असं काहीसं या ठिकाणी काम चालू आहे. आणि सेंटरमधून असा गॅप आहे. या ठिकाणी तीन पुलाचं काम चालू आहे. असं काहीसं राहणार आहे. तुम्हाला मी या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. वर्धा यवतमाळ नांदेड ही रेल्वे लाईन राहणार आहे, जे की आपल्या दाऱ्यामधून गेलेली आहे. असं काहीसं मोठं असं काम चालू आहे. हे तुम्ही बघू शकता, हे आपल्या दाऱ्यामधली पाण्याची टाकी आहे. आणि हे पूर्ण स्वप्नपूर्ती नगर आहे इकडं मागं. आता रेल्वेला अटॅचच झालेला आहे ऑलमोस्ट. असं काहीसं मित्रांनो या ठिकाणचा व्ह्यू आहे. आपल्या दाऱ्यामधून रेल्वे चालू व्हायला आणखीन 5 ते 6 वर्ष लागते. त्याच्यामुळं तुम्ही बघू शकता, जे की हा जुना रोड होता तेथून आता नवीन रोड बनवलेला आहे. कारण की खूप वर्ष आणखी लागणार आहे. त्याच्यामुळं हे रस्ता खूप खराब झालेला होता. माती होत होतं, चिखल होत होतं. त्याच्यामुळं या ठिकाणी रोड बनवलेला आहे नवीन. आणि या साईडला पण बनवणार आता सोमवार समजा. तुम्ही बघू शकता, म्हणूनच या ठिकाणी रोड वगैरे बनवलेला आहे. हे तुम्ही बघू शकता, क्रेन वगैरे या ठिकाणी खूप फास्ट या ठिकाणी काम चालू आहे. आता आपण बघूया, असं काहीसं काम आलेलं आहे. आपल्या दारा रेल्वे स्टेशनचं काही अशा प्रकारे या ठिकाणी काम चालू आहे. त्या साईडला पण काम वेगाने चालू आहे. भाई, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन अशा अपडेटमध्ये, जे की फुल इंटरेस्टिंग राहणार आहे. तोपर्यंत जय श्रीराम.